आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून TIT धारकाच्या वतीने जे आहे औरंगाबाद खंडपीठामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेमध्ये त्यांचं म्हणणं होतं की कर्नाटक राज्यातील अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र शिक्षक भरतीसाठी गृहीत धरण्यात यावे, अशी विनंती त्यांनी याचिकेच्या माध्यमातून केली होती. तर यावर राज्य शासन आणि राज्य परीक्षा परिषद यांना जे नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि तसा आदेश देण्यात आलेला आहे. तसेच पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीची निवड प्रक्रिया सदर याचिकेचे निर्णयाचे अधीन राहील, असे देखील खंडपीठाने आदेश दिले आहे. तर मित्रांनो, आता कोणी याचिका टाकली आणि काय आदेश यामध्ये दिले ते आता आपण सविस्तर बघूया. सदर याचिकेचा जे क्रमांक आहे ते आपण इथे स्क्रीनवर बघू शकतो. रिट पिटिशन 15-350/2023 आहे. ज्ञानेश्वर भानुदास घंटे यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे आणि शिक्षण खात्याच्या विरुद्ध ही याचिका औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल करण्यात आली होती. सदर याचिकाकर्ते त्यांचे वतीने हे वकील त्यांचे काम बघत आहे आणि शासनाच्या वतीने हे दोन वकिलांसाहेबांनी तिथे काम बघितलेलं आहे. हे मान्य जज साहेबांचा कोरम आहे. 14 डिसेंबर 2023 रोजी त्यांनी आदेश दिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जे याचिकाकर्ते आहेत तर त्यांनी जे इश्यू राईज केलेला आहे, तर त्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की हू हॅज शेड्यूल्ड ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट फ्रॉम स्टेट ऑफ कर्नाटका. म्हणजे जे उमेदवार आहे किंवा जे याचिकाकर्ते आहेत त्यांच्याकडे STची व्हॅलिडिटी वैधता प्रमाणपत्र आहे, परंतु ते कर्नाटक राज्याचं आहे आणि ते महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षक भरतीमध्ये नोकरीसाठी ते अप्लाय करत आहे आणि त्यांना जे इथे कोणताही प्रकारचा त्याचा फायदा रिझर्वेशनचा देण्यात आलेला नाही म्हणजे शिक्षक भरतीमध्ये. आणि त्यांना जे इथे पवित्र पोर्टलवर जे ओपन कॅटेगरीच्या माध्यमातून इथे त्यांनी ट्रीट केलेलं आहे, म्हणजे ओपन म्हणून गृहीत धरलेलं आहे. आणि सदर जे उमेदवार आहे तर त्यांनी जे आहे पवित्र पोर्टलवर जे फॉर्म देखील ते ओपन कॅटेगरीच्या माध्यमातून जनरल कॅटेगरीच्या माध्यमातून त्यांनी भरलेला आहे TIT परीक्षा पास झाल्यानंतर. आणि राज्य शासनाचा जे GR आहे 10/7/2008चा, त्यानुसार हे अदर स्टेटमधील जे उमेदवारांचं सर्टिफिकेट असतील तर त्यांनी इथे जनरल म्हणून सिलेक्ट हे केलेलं आहे, म्हणजे अप्लाय करण्याची परवानगी दिली होती ओपन कॅटेगरीमध्ये या GRनुसार. आणि सदर उमेदवारांनी जे त्याला रजिस्टर देखील केलेलं आहे पवित्र पोर्टलवर जनरल कॅटेगरीच्या माध्यमातून TIT परीक्षा झाल्यानंतर. परंतु त्यांचं म्हणणं आहे की त्यांना इथे बेनिफिट्स देण्यात यावं त्यांचे प्रमाणपत्राचा. तर यावर मान्य जज साहेबांनी इथे नोटीस इश्यू केलेली आहे परीक्षा परिषदेला, राज्य शासनाला, त्यांच्या अधिकाऱ्यांना इथे नोटीस इश्यू करण्यात आलेली आहे आणि यावर उत्तर दाखल करण्याचे त्यांना आदेश देण्यात आलेले आहे. 15 जानेवारी 2024 पर्यंत त्यांच्याकडून उत्तर मागवण्यात आलेलं आहे. आणि यामध्ये 3 नंबरच्या मुद्द्यामध्ये मान्य जज साहेबांनी सांगितलेलं आहे की जर कोणतीही इफ एनी सिलेक्शन प्रोसेस ऑक्युर्स दॅट वूड अफेक्ट दी पिटिशनर, म्हणजे यामध्ये कोणतीही तुम्ही निवड प्रक्रिया करणार असाल तर ते जे आहे या याचिकेचे निकालाचे अधीन राहील, असे मान्य जज साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि त्या नंबर हा जो जजमेंट आहे त्याचा आदेश मान्य जज साहेबांची कोरमने इथे दिलेला आहे. तर अशा प्रकारची ही एक याचिका होती. त्याची आता पुढील हिअरिंग जानेवारीमध्ये होणार आहे. त्यामध्ये राज्य शासनाच्या वतीने काय उत्तर देण्यात येते आणि त्यानंतर याचा फायनल निर्णय काय होते ते देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर अशी प्रकारची एक याचिका होती. यामध्ये राज्य परीक्षा परिषदेला देखील नोटीस इश्यू करण्यात आलेली आहे आणि उत्तर दाखल करण्याचे आदेश इथे मान्य जज साहेबांनी दिलेले आहे. तर मित्रांनो, ही छोटीशी अपडेट्स होती ज्याची सविस्तर माहिती आपण इथे घेतलेली आहे. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत चला, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहितीची अपडेट्स मिस होणार नाही.